या होत्या या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. आता बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या 8 की 7 खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पवार बाप लेकीला सोडून इतर खासदारांना पक्षात घेण्याबाबत प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली. शरद पवार पक्षाच्या खासदारांना फोन केला यात तथ्य नाही. भाजप आणि पक्ष सोडून गेलेले अफवा पसरवत आहेत. आम्ही तिथं आहोत, तिथंच आहोत. पक्षात कोणताही बदल होणार नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड. मी कुणासोबतही संपर्क केला नाही या आरोपांवर योग्य वेळी उत्तर देणार अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. फुटकळ प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा निशाणा तटकरे यांनी सोडला. पवारांचे खासदार फोडल्यावरच दादा गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे का असा दादा संजय राऊतांनी केला. प्रफुल्ल पटेल तटकरेंना केंद्रात मंत्रिपद हवाय. मंत्रिपद मिळवण्यासाठी फोडाफोडीचा घाट सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबळावर लढण्यास एकनाथ शिंदेंची शिवसेना सक्षम आहे असं विधान नीलम गोरेंनी केलंय. भाजपच्या सोबळाच्या नाऱ्यानंतर गोरेंनी सुद्धा एकला चलो रेचा नारा दिला. महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झाला. मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणूक झाली असती तर तफावत दिसली असती. निवडणूक आयोगानं मार्कडवाडीत यावं अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयात थांबा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सगळ्या मंत्र्यांना दिले. राज्यातल्या प्रशासकीय कामात सुसूत्रता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहा. उरलेल्या 4 दिवसात इतर कामांचं नियोजन करा असं फडणवीसांनी मंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांकडून सर्वसामान्यांचं जीवन सुकर करण्यासंदर्भात 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय. ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करण्याचा राज्यातल्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी शेलार ठाकरेंची भेट घेतली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली. पालिका निवडणुका सोबळावर लढा. सोबळावर लढ्यात जास्त उमेदवार निवडून येतील अशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. ठाकरे मुंबईतल्या शाखांना भेटी देत आढावा घेतला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी सोबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेनं सावध भूमिका घेऊन शहरातल्या 40 ते 50 जागांवर लक्ष केंद्रित केलंय. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीनं शहर शिवसेनेनं नियोजन सुरू केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुका भाजप सोबळावर लढणार आहे आणि संभाजीनगर पालिकेवर भाजपचा महापौर बसेल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला. देशमुखांच्या हत्येनंतर एका समाजाविरोधात गरळ ओकण्याचं काम सुरू आहे. आमदार खासदार झाल्यावर तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता असा सवाल लक्ष्मण हाकेंनी विचारला. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री म्हणून नकोत कारण काहींना कमीपणा वाटतो असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय. तर मुंडेंविरोधात तुम्हाला पुरावे सापडले का असा सवाल त्यांनी केला. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे. वाल्मिक कराडचे शरद पवार, जयंत पाटील, सुळेंसोबत सुरेश धस यांच्याबरोबरही फोटो आहेत असा दावा लक्ष्मण हाकेंनी केला. वजन 35 किलो आहे आणि बोलतात घरात घुसून मारेन असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला. देशमुखांच्या हत्येचं राजकारण सुरू असून मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्या सुप्त संघर्ष सुरू असल्याचं हाके म्हणाले. वाल्मिक कराडच्या प्लॅनिंगमधून गेल्या 10 वर्षात खून होत आहेत. बीड जिल्ह्यातले गेल्या 10 वर्षातले 80% खून वाल्मिक कराडकडून करण्यात आले असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. सुरेश धस यांनी केलेले सगळे आरोप खरे आहेत. मात्र धसांनी अजितदादांची भेट घ्यायला नको होती त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. रोहित पवारांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही आणि म्हणून धनंजय मुंडेंनी आधी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली. भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. मी कधी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलं. या गँगवर मुक्का लावण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.
सुरेश धस यांच्याकडून एका समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे राजकारण महाराष्ट्राला परवडणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्रताप ढाकणे यांनी दिली आहे. मुळशी तालुक्यातल्या निवे सारोळे गावात बिबट्याची दहशत आहे. बिबट्यानं अनेक प्राणी फस्त केले तर एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला असून वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. सिंधुदुर्गच्या ओरोस दांडेली इथं माजी सरपंच कृष्णा पायलेकर यांच्या घराच्या अंगणात चक्क बिबट्यानं हजेरी लावली. बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झाला. दरम्यान यावर वन विभागानं खबरदारी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातल्या हरदोली गावात वाघ आढळला. वन विभागाला माहिती मिळताच त्यांनी वाघाला जेरबंद केलं. यावेळी गावकऱ्यांनी कहर केला. वाघासोबत सेल्फी काढताना गावकऱ्यांची चांगली झुंबड उडाली. केरळच्या मल्लपुरममधील तिरूर इथल्या पयंगडी इथल्या उत्सवादरम्यान एक हत्ती उधळला. यावेळी हत्तीच्या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. हत्तीने या व्यक्तीला सोंडेत उचलून खाली आपटलं. हत्तीच्या हल्ल्यादरम्यान आणखी 23 जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसात संपूर्ण टक्कल पडत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलं. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या उतरे इथं भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानाचं विषारी औषध टाकलं. आचार्याच्या समोर अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. सांगलीच्या मिरजमध्ये लक्ष्मी मार्केट समोर सख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून गिराईक घेण्यावरून फ्रीस्टाईल हाणामारी झाली. मारहाणीमध्ये शहाबुद्दीन जखमी झाला असून त्याच्या डोक्यात फळी मारल्यानं गंभीर दुखापत झाली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात काही गैर नाही. मात्र पिंपरीत एका ट्रॅफिक वॉर्डनं नियम मोडणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना स्वतःचा जीव धोक्यात घेतला. यावेळी पाठलाग करताना तोल गेल्यानं तो दुचाकीवरून पडला. या सगळ्या प्रकारामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. पुण्यातील परिवहन विभागाच्या आदेशानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. ब्लाब्ला कारवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे परिवहन विभागावर नागरिकांनी टीकेचा भडीमार केला. खाजगी वाहतूकदारांसाठी निर्णय घेतल्याचा आरोप आरटीओ केला जातोय. HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत HPMV व्हायरसच्या वाढत्या केसेसवर चर्चा करण्यात आली. मुंबईत HMPVचा संशयित रुग्ण आढळला. 6 महिन्याच्या बाळामध्ये HMPV आढळल्याची माहिती समोर आली असून बाळावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपुरात HMPV विषाणूबाबत आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती सुरू आहे. विषाणू संदर्भात घेण्याची खबरदारी आणि उपाययोजनेबाबत आरोग्य सेवा संचालनालयानं निर्देश जारी केले. राज्यात HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातला आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला. राज्य सरकारनं सूचना दिल्यानंतर जिल्हा रुग्णालय कामाला लागलं. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स, स्पेशल रूम रुग्णालयात ठेवण्यात आले. HMPV या साथीच्या आजारानं काही रुग्ण भारतात सुद्धा आढळले. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार केलाय. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. एक चिमुकला बसच्या चाकाखाली जाण्यापासून थोडक्यात बचावला. पुण्याच्या शिवणे भागातील थरारक प्रकार आहे. सायकल चालवताना चिमुकला बसच्या चाकाखाली आला. सायकल बस खाली अडकल्यानं मुलगा बचावला. दैव बलवत्तर म्हणून या मुलाचा जीव वाचला. PMLच्या या चाकाखाली जाता जाता हा मुलगा थोडक्यात बचावला. तिथं असलेल्या एका व्यक्तीनं तातडीनं या मुलाला तिथून बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य. अतिशय वेगानं ही गाडी तिथून जात होती आणि एका गाडीच्या कॅमेऱ्यामध्ये, समोरच्या कॅमेऱ्यामध्ये हा सगळा थरार कैद झालाय.
प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू असून कोट्यवधींचा निधी कामासाठी देण्यात आला. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप शिवप्रेमी आणि स्थानिकांनी केला. ठेकेदार प्रतापगड बकाल करण्याचं काम करत असल्याची भावना गडप्रेमींनी व्यक्त केली. कोल्हापूरच्या विशाळगडावरील संचारबंदी 5 महिन्यानंतर उठवण्यात आली. मात्र आजही परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. 14 जुलैच्या कारवाईनंतर पहिल्यांदा गड सगळ्यांसाठी खुला करण्यात आला. मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात दर्जा प्राप्त झाला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे अधिसूचना सुपूर्द केली. मुंबईत पार्कसाईड पोलिसांच्या वतीनं 2 ते 8 जानेवारीत रेझिंग डे सप्ताह साजरा होतोय. यावेळी पोलिसांनी हरवलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन त्यांच्या मालकांना परत केले. साधारण 12 लाखांचे 120 मोबाईल पोलिसांनी परत केले. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झाल्या. EWS गटासाठी 25 ते 48 लाखापर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या. तर अत्यल्प गटासाठी 34 लाखापासून 97 लाखापर्यंत घरं उपलब्ध करून देण्यात आली. चित्रपट, नाट्यगृह आणि शहरात होणाऱ्या अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. त्यामुळे मुंबईत चित्रपट नाटकाच्या प्रयोगाला 400 रुपये कर भरावा लागतो. भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानं सपत्नीक शिर्डी साईंचं दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं सूर्यकुमारचं स्वागत केलं आणि सत्कार सुद्धा केला. सोलापुरातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या स्काउट गाईडच्या गणवेशाचं काम संथ गतीनं सुरू आहे. 1,88,000पैकी केवळ 43,000 मुलांना गणवेश मिळाला. त्यामुळे 26 तारखेपर्यंत मुलांना गणवेश मिळायला हवेत असा इशारा शिक्षण संघटनांनी सरकारला दिला. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात चांदी आणि सोन्याचं नक्षीकाम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून 1200 किलो चांदीचा वापर करण्यात आला. 12 ते 16 जानेवारी दरम्यान महाराजांची यात्रा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदेंनी शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई देवीचं दर्शन घेतलं. ठाण्यातील घोडबंदर रोड इथं बोरीवडे मैदानावर ठेकेदारानं साहित्याचं डंपिंग केल्यानं तरुणांसह लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होत नसल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. मनसेनं पालिकेत नगर अभियंत्याच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळत आंदोलन केलं. तात्काळ अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पहाटेच्या सुमारास 3 चोरट्यांनी हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली. याचा CCTV समोर आला असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. आमदार सुरेश धस यांनी बोगस शेतकऱ्यांनी पीक विमा भरून सरकारचे पैसे लाटल्याचा आरोप केला. त्यानंतर सरकारनं कृषी विभागाकडे या संदर्भातला अहवाल मागवला. परभणीच्या 17 गावांमध्ये हजारो हेक्टरवरच्या पीक विम्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरपंच आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन करण्यात आलं. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या केंद्रा खुर्द परिसरात वन्य प्राण्यांकडून नासाडी होतीये. प्राण्याने धुडगूस घालत हरभरा पिकाची नासाडी केली. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भोर नगरपालिका प्रशासनानं शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणं काढायला सुरुवात केली आहे. नगरपालिका चौक, मंगळवार पेठ, ST स्टँड, राजवाडा कमानीपर्यंतच्या परिसरातील 35 अतिक्रमणं काढण्यात आली. बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानं मुख्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली हे अजून अस्पष्ट असून घटनेनं एकच खळबळ उडाली. नवी मुंबईत नशामुक्त अभियानाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाशीत हजेरी लावली. यावेळी जनजागृतीसाठी बनवण्यात आलेल्या चित्रफितीचं प्रकाशन फडणवीसांच्या हस्ते संपन्न झालं. हिंगोलीत खरीप हंगामात अतिवृष्टीनं सोयाबीनचं मोठं नुकसान झालं. पीक विमा कंपन्यांना 25% पीक विमा अग्रिम देण्याचे आदेश दिले. मात्र पीक विमा न दिल्यानं अग्रिम पीक विमा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या सिंहासन आणि गाभाऱ्याचं रुपडं तब्बल 150 वर्षांनी पालटणार आहे. यावेळी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन रूप देण्यासाठी पुरातत्व विभाग कामाला लागलाय. प्रयागराज इथं 13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू होतोय.
महाकुंभात सहभागी होणारे साधू संत आणि भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतच्या वतीनं अन्नदान सेवा सुरू करण्यात आली आहे। यासाठी लागणारं अत्यावश्यक साहित्य अन्नधान्याचा एक ट्रक रवाना झाला। पालघरच्या मनोरमध्ये 7 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ट्रॉमा केअर सेंटर हॉस्पिटलचं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी मुंबई ठाण्यात जावं लागतं। फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण केलं जाईल असा विश्वास राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला। खारघर टेकडीवरील बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।